आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अंजना पुत्र हनुमंताचा विजय असो. अंजना पुत्र हनुमंताचा विजय असो. पुत्र पिताश्री, पुत्र कुठे गेला होतास तू? बाळा ये. आजोबा. तुझ्या विरहाने आमचा श्वासच थांबला होता. आता मी आलो आहे पिताश्री. आता चिंता कसली? माझी माता कुठे आहे? कुठे दृष्टीस पडत नाही. सर्वजण असे शांत का? सांगा, माझी माता कुठे आहे? कुणीतरी सांगा, माझी माता कुठे आहे? ते सर्व सोड बाळा. हे सांग, मी कोण आहे? मी आहे तुझा मामा शतानंद. ये. ओ, तुम्ही माझे मामा शतानंद आहात. खूप आनंद झाला भेटून. पिताश्री, माझी माता कुठे आहे? सांगा ना. तुम्ही सर्वजण इतके शांत का आहात? सांगा ना पिताश्री. सांगा आजोबा, माझी माता कुठे आहे? माते, माते, माते. पुत्र कुमार. माते, माते, माते. माता नेत्र बंद करून निद्राधीन झाली आहे. मी आलो आहे, तिला माहीतच नाही. आता पहा, उठून मला शोधायला लागेल. हा. माते, माते, माते. माते, माते. माते, माते, माते. माते, माते, माते. पिताश्री, मातेस किती वेळा आवाज दिला तरी ती उठतच नाहीये. असे का बरे? पुत्रा, तुला शोधून शोधून अंजना खूप थकली आहे. म्हणूनच ती गाढ निद्रेत आहे. तिला आता विश्रामाची आवश्यकता आहे. मातेस न जाणे किती पाय दुखत असतील.
आता पहा, माझ्या केवळ प्रेमानेच मातेच्या पायांच्या वेदना मी नाहीशा करून टाकतो. पिताश्री, आकाशात जेव्हा घाव लागला, एका विशाल अंधकारात मी वाहवत गेलो. माते! त्या अंधकारातही माता मला आपल्या कुशीत घेऊन अंगाई म्हणत होती. आहाहा, किती सुंदर अंगाई होती ती. त्या अंगाईमध्ये माता मला बाळा, माझा बाळा असं म्हणत राहायची. त्या अंधकारातून बाहेर पडताच मातेस घट्ट गळामिठी घालेन असे ठरवले होते. परंतु पिताश्री, त्यावेळी माझ्या समक्ष कोण होते माहीत आहे? ते देवादिदेव महादेव आणि ब्रह्मदेवही समवेत होते. महादेव, आता चिंता कसली? परंतु आता पहा, मी आल्यानंतर ही माता अशीच निद्राधीन आहे. माते, माते, माता जागी का होत नाही पिताश्री? का नेत्र उघडून मला पाहत नाही पिताश्री? आजी, धाकटी आई, आजोबा, कोणीतरी सांगा ना, का बोलत नाही आहे माता? माते, 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 बघ ना माते, डोळे उघड, मी परत आलो आहे माते, बघ ना माते. तू मला बाळ म्हणून हाक मारून कुशीत घेशील? प्रेम करशील या प्रतीक्षेत आहे मी माते. मी तुला खूप दुःख दिले आहे. माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे माते. मला योग्य ती शिक्षा दे. क्षमा मागतो माते. उठ ना माते, नेत्र उघडून पहा माझ्याकडे. पिताश्री, माता माझ्याशी का बोलत नाही आहे? माझ्यावर रागावली आहे का? तुम्ही सांगा ना पिताश्री, सांगा ना. आजी, धाकटी आई, आजोबा, तुम्ही तरी सांगा ना. मी पुन्हा कधीही असं करणार नाही. मी अजून लहान बालक आहे. मला क्षमा करण्यास सांगा ना. नेत्र उघडण्यास सांगा ना. माते, नेत्र उघड माते, माझ्याशी बोल ना. मला कुशीत घे ना. तुझा पुत्र केसरी नंदन आला आहे. बघ ना माते, एक वेळ नेत्र उघडून बघ ना माते. माते,
कुमार, कुमार, माझं बाळ. रडतो आहेस का पुत्रा? का रडतो आहेस? रडू नकोस बाळा, मी आहे ना. तुला काहीही झाले तरी तुझी काळजी घेण्यास मी आहे पुत्रा, मी आहे. कुमार, तुझ्या विरहाने मला किती यातना झाल्या आहेत. आम्हाला सोडून तू कुठे गेला होतास पुत्रा? सांग ना, कुठे गेला होतास पुत्रा? कुठे गेला होतास? ये माझ्या जवळ ये. आणि आता तू कुठेही जायचं नाही, आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. ये ना माझ्या जवळ. महाराणींची तब्येत आता सुधारते आहे. अपवाद, हा खरंच अपवाद आहे. माझा प्रौत्र सामान्य नाही, असामान्य आहे. तो असताना कोणताही अपवाद संभव आहे. नाही नाही, मला माती लावू नकोस. झाली थांब. मातीची चिकित्सा आरोग्यासाठी लाभदायक असते. नाही माते. शांत रहा. नीट बस बाळा. थांब ना, थांब. अगं नंदिनी, तू इथे काय करत आहेस? आमचा अंजना पुत्र परत आला आहे, तुला माहित नाही का? काय? राजकुमार परत आला आहे? मला तात्काळ त्यांना पाहायचे आहे. लगेच येते मी. आई 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 आई.
ऐकलंस का? महाराणी आता स्वस्थ झाल्या आहेत. काय? केसरी नंदन परत आले आहेत. माता पुत्राच्या उपस्थितीने महालात पुन्हा आनंदाचे वातावरण आले आहे. आज शुभ दिन आहे. हे वायुदेवा, आमचा पुत्र नभोमंडलाच्या दिशेने जातच का होता? तिथे काय घडले? अंजना, चुकून सूर्यास फळ समजून त्यास खाण्याकरिता तुझा पुत्र आकाशाकडे झेपावला. आपला पराक्रम, कुशाग्र बुद्धीने, महाबळाने, भक्ती आणि श्रद्धेने तुझ्या पुत्राने अनेक देवतांची वरदानं प्राप्त केली. इंद्राच्या वज्र प्रहाराने त्याच्या देहास अर्थात हनुवटीस आघात झाला म्हणून हनुमंत हे नावही त्याला प्राप्त झाले आहे. वायुदेव आपल्याविषयी काही सांगत नाहीत. वायुदेवांच्या अखंड प्रयत्नानेच तुझा पुत्र पुनरुज्जीवित झाला आहे. म्हणूनच यास वायुपुत्र, पवनपुत्र, मुख्य प्राण या नावानेही ओळखले जाईल. वायुदेवा, हे करुणा करा. आपण केवळ आमच्या पुत्रासच नाही वाचवले, तर आमचेही रक्षण केले. देवी, मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. म्हणून तर आमचा पुत्र आपला पुत्र बनून पवनसूत झाला. आम्ही आपले सदैव ऋणी राहू वायुदेव. नारायण नारायण. ते कैलासपती शिवशंकर याला दिलेल्या नावाचेही स्मरण करावयास हवे ना. संकटमोचन. आता आम्ही यांना कोणत्या नावाने बोलवायचे? अतिशय दुविधेत आहोत आम्ही. हो हो, मी इथे असताना दुविधेचे कारणच काय? कित्येक राज्यांना पराभूत केलेला मी, हा प्रश्न काहीच नाही. आजपासून माझ्या भगिनीच्या पुत्राचे नाव संकटमोचन पवन पुत्र हनुमान. संकटमोचन पवन पुत्र हनुमानांचा विजय असो. संकटमोचन पवन पुत्र हनुमानांचा विजय असो. संकटमोचन पवन पुत्र हनुमानांचा विजय असो. महाराज, परतून आलेल्या राजकुमारांना पाहण्याकरिता प्रजाजन राजप्रांगणात गर्दी करत आहेत. संकटमोचन पवन पुत्र हनुमानांचा. 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 संकटमोचन पवन पुत्र हनुमानांचा.
जरा पहा तरी प्रजाजन किती हर्षभरीत झाले आहेत. सर्वजण आपल्या पुत्राचा जय जयकार करत आहेत. हे सर्व पाहून तुला आनंद झाला नाही का? स्वामी, माझे मन भरून आले आहे. सर्व माता पिता आपल्या संतानाचे, आपल्या आवडीचे नामकरण करतात. आपल्या पुत्राचे सर्व देवी देवतांनी नामकरण केले आहे. कुठले नाव ठेवण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. हा विचार करत होते मी. मला वाईट वाटतंय. देवी, प्रश्नच उद्भवत नाही. कोणी सांगितलं? तुझ्या पुत्रास सर्वांनी सहस्र नावे दिली असतील, परंतु मुलाचे महत्वपूर्ण नाव माता पिता ठेवतात तेच असतं. नारायण नारायण, सत्यवचन. माता पित्यांनी दिलेले नावच बालकांचे अधिकृत नाव म्हणून कायम होते. केसरी महाराज, अंजना देवी, तर मग पुत्राच्या नामकरण सोहळ्याची सिद्धता करा. ठीक आहे, आपण म्हणाल तसेच होईल देवगुरु. आता प्रजाजन राजकुमाराच्या निकट दर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. चला जाऊया.